तीर्थक्षेत्र आणि मंदिरांचं शहर म्हणून नाशिकची देशभरात नव्हे तर जगभरात ओळख आहे। मात्र याच नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेली गुन्हेगारी अक्षरशः पोलीस प्रशासनाचे लखतर उघडे करणारी आहे। गेल्या काही दिवसांपासून शहरात खून, हाणामाऱ्या, चेन स्नॅचिंग, टोळक्यांमधलं युद्ध यामुळे नाशिककर पुरते हैराण झालेले असताना आता शहरात एक नवीनच प्रकार समोर येऊ लागलाय। नाशिकच्या अशोक स्तंभ, त्याचप्रमाणे त्र्यंबक नाका, गडकरी चौक या सगळ्या शासकीय इमारती आणि महत्त्वाचे ठिकाणं असलेल्या रस्त्यांवर संध्याकाळच्या सुमारास वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला येऊन उभ्या राहतात आणि येणाऱ्या जाणाऱ्यांना या ठिकाणी खुणवत असतात। यातूनच काल घडलेली एक धक्कादायक घटना अक्षरशः नाशिकच्या धार्मिकतेला नख लावणारी ठरली आहे। नाशिकच्या त्र्यंबक नाका परिसरामध्ये संध्याकाळच्या सुमारास वेश्या व्यवसाय करणारी एक महिला या ठिकाणी एका इसमाला आपल्याकडे बोलवत असतानाच त्या ठिकाणी आलेल्या एका तृतीय पंथीयानं देखील त्याच व्यक्तीला आपल्याकडे बोलवण्याचा प्रयत्न केला। या व्यक्तीनं कोणाकडे जायचं यावरून वेश्या व्यवसाय करणारी ही महिला आणि तृतीय पंथी यांच्यामध्ये भांडण झालं। या भांडणाचं पर्यवसन नंतर शिवीगाळमध्ये झालं आणि त्यानंतर या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली। हे सगळं कमी म्हणून की काय, तृतीय पंथीयानं आपल्याकडे असलेला कोयताच बाहेर काढला आणि समोर उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांसमोर हा कोयता या वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेवर उगारण्याचा प्रयत्न केला। अर्थात पोलिसांनी तात्काळ मध्यस्थी करून पुढील दुर्घटना जरी टाळली असली तरी हा धक्कादायक प्रकार सगळ्यांनाच अचंबित करणारा होता। गेल्या काही दिवसांपासून शहरातल्या प्रमुख रस्त्यांवर संध्याकाळच्या सुमारास वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आणि तृतीय पंथी मोठ्या संख्येने उभे असतात। हे नाशिककरांना दिसतं, मात्र स्थानिक पोलिसांना दिसत नाही का, असा संतप्त सवाल या निमित्तानं उपस्थित होऊ लागलाय। ज्या नाशिकमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं वास्तव्य होतं, ज्या नाशिकमध्ये पुढच्या वर्षभरात सिंहस्थ कुंभमेळा आयोजित केला जाणार आणि लाखो साधू संत महंत आणि भक्त याच नाशिकमध्ये वास्तव्याला येणार, त्या नाशिकमध्ये जर अशा पद्धतीनं वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला आणि तृतीय पंथीयांचा सुळसुळाट झाला तर नाशिककर कुठल्या तोंडाने येणाऱ्या भाविकांना नाशिकच्या पवित्र्याबद्दल सांगतील, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। नाशिक पोलिसांनी या संदर्भात तातडीनं काही उपाययोजना आणि कारवाई न केल्यास येणाऱ्या दिवसांमध्ये हे प्रकार आणखी वाढतील अशी भीती आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।